कोणतं? सामनी या आधी. सामनी नाही तर टाकीन शाप खनका उडवून नाही माहिती. कोणतं? मी घाबरत नाही कोणला. अगो अगो मीच आहे हरेश. तू इथं कुठं मुचडीत? अगो जनावर बिनावर असतात ना, तुला काय भयभीती कशी नाही? खाल्ल्यानंतर खाऊ दे, नाहीतरी कोण आहे माझं? अगे बाई असं कसं? म्हणजे मी कोणच नाही काय तुझा? नाही, तूच नाही, कोणच नाही माझं. म्हणजे आईस बापूस पण नाही काय? म्हणजे आयशी बापसाला कशाला आणतोस मधी? त्यांच्या दुखल्या खुपलेला तू येणार आहेस? यंत काय आलं, पण तू हौशीन बोलवशील तेव्हा ना. काय जरूर नाही, तू हौशीन केलंच आहे ना, तच फेडताय मी अजून. चल लयच चुकलं गो माझं, तच बोलायला आलोय मी. सोनी? सोने? कोण सोनी? सोनाली नाव आहे माझं. सगळ्यांना मागता नाही दिलाय मी सोनी म्हणण्याचा. अगो अगो सोने, सोनाली. अगो ऐक तरी वायच. तूच बोल ना, तूच ऐक. तुमच्या सारं काही रिकामं नाही मी. नुसतं खायचं ना गायचं एवढीच कामं नाहीत आम्हाला. तू जा आधी घराशी. अगो वाय दोनच शब्द, दोनच, मोजून दोनच गो. दोनच? अरे दोनाचं 200 केलंस तर पुरलं नाही तुला अजून? आता आलास तर माझा कैवार काढी याला. आता मी ठरवलेलं आहे, हरेस हे नाव मी कधी घेणारच नाही आता. तू मेलास ना तरी त्याचं काही सुतक नसल मला. अगो अगो माझ्या तोंडावर तरी बोलू नको असं. का? तोंडावरच सुरू झालं ना सगळं, मग तोंडावरच चपू दे. हर्या सोनी असं काही नव्हतंच. हर्या होता इक्याचा मित्र न सोनी होती परगतीची मैत्रीण. त्याची पहिलीकडे काय नाही. म्हणजे शापच खोटा पाडलास तू मला. खरं खोटं काय तर तुझं तू बघ. दुसऱ्याच्या नाचण्यात नाचलास न सबन गावाचा इदवस उडवलास ना, आता आलास काय नक्ती घाशीत? नाही तर काय करू सोने, तेवढंच राहिलंय माझ्या हातात. आजपर्यंत मी कोणाच्या आल्या गेलेत नव्हतो. आपलं काम भलं की आपण भलं. आपण शाळेत होती तेव्हा तरी एकमेकांशी बोलायची काय? विक्या पग्याच्या निमित्तानं आपण भेटलेली आणि आपलं चांगलं जमया लागलं. आता आयशी बापचा नंतर कोणाचं सुखदुख असेल तर तुझंच गो. राहू दे हरेस, मॉब झालं तुझं. तुला मगाशीच सांगितलंय, जा गप घराशी. तुला ऐकवत लागल सोने. तू गुरुजी संगती असायचंस तर मला नाहीच आवडलं कधी. मला भीती वाटायला लागली तू मला विसरशील म्हणून. सदीने बारमस तू गुरुजीकडं, मला नाही खपलं. त्यात इके मला काय बाय सांगी. अरे ताई का मॉब फिरल, माचीस न राखेल घेन, पण तुला अक्कल नको आग लावायची का नाही ती? तर माझं चुकलंच, कबूलच आहे मला. पण त्याची नंतर गुरुजी तुझ्याशी वाईट वागलं. तुला दारात उभं करी नाहीस झालं. तू बोलायला गेलंस तरी वसार घेऊन जाय न, तू नुसतं टिपा घालीत राहीस. तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला कसं सहन होईल? मग माझी पण वंशा उडाली. अन्न पाणी पण गोड लागत नव्हतं न, मग चाय खारी पण सोडली मी. त्याला हितच चुकलं गो माझं. मी नात्यात अधिकार गाजवीत राहिलो न, त्यात नादात गुरुजींना मारायला पवार बोलवलं. माफीच्या लायकीचा नाही गो मी. पण तुला जर वाटलं ना तर माफ कर मला. तुला पाहिजे ना तेव्हा बोल माझ्याशी, पण बोल गो माझ्याशी. गुरुजींना आणि मला माहितीये त्यांना कोणी मारलं ते, पण तर मीटिंग मध्ये काय बोललेलं नाही. का? तुमची साठणं.
शाप वाया गेलेलं पोर पण कधीतरी सुधारतील अशी आशा असते त्यांना. अरे तो गुरुजी म्हणून चांगलं आहेतच, पण माणूस म्हणून त्या पक्षी चांगला आहेत. तू माझी माफी मागण्यापक्षी त्यांच्या पायावर डोकं ठेव. डोलं असून पण आणल्यासारखं वागलो मी. गुरुजी भेटलं ना तर त्यांच्या पायावर डोकं ठेवता की नाही बघ मी. पण तू मला माफ करशील ना? आता एकचे एक मित्र पायावर लोटांगण घालायला लागला, काय राग टिकणार आहे माझा? खरंच का? अगो लोटांगण कशाला, तुझ्या पायावर लोलन घेता मी. पाहिजे तर घाटाखाली उभं राहता, पण मला माफ कर गो. तू आधी त्या इक्याची कासोटी धरलीस आहे ना, ती सोडून दे, नाही तर मग असं नकटी घासत यायला लागतं. आणि चल घराशी, चायनी खारी देता. अरे देवा, पण तू तर पिणार नाहीस ना? तू तर चायनी खारी सोडलीच आहे. तू देणार असशील तर काजरा पण खाईन मी सोनी. सॉरी सोनाली. घे बाय माझी. आणि सोनाली कोण? सोनी आहे मी, सोनी. चल घराशी. खारा ऐकलं की निघाला चेंडवासारखा टनाटन उड्या मारील. वया सापड्या कोण उचलील? अगो या सापड्याच काय, तू बोलायला लागलंस ना, मग आता एका करंगलीवर गोवर्धन पण उचली. बाय. घरातल्यानी सोडलीन बरं एकटं तुला. एकटं कसलं सोडतात आहे. श्रेयू आहे संगती. त्यानं सांगितलं ना घरात सोनालीला वही जाण दे नेता आणि दीदीला नेता सोबत म्हणून आला. तर पोर हाय देखना देवा, पण लय डेअरिंग आहे त्याच्यात. त्याच्यामुळे आपण भेटावं तरी. होय तर हाय म्हणून सोयीपणी भेटता तरी येते आपल्याला. पण आपण असं रात्री नको गो भेटायला. माझं सोड, माझं काय नाही, पण तुला कोणी बॉट जरी लावलं तरी मला सहन नाही होणार पगे. काय झालं? रडतस का? हां काय नाही. माझी शपथ आहे तुला, सांग काय तर. सकाळी घरात संकेतचा म्हणजे आत्याच्या पोरग्याचा विषय चालू होता. लयच गोड बघायत होती म्हणून मी सांगितला नाही करायचं मला लग्न त्याच्या संगाती. घरातल्यानी मारली आणि म्हणाली आजपासून बाहेर फिरणं बंद तुझं. तू वायच धीर धर गोपाग्या. मी नेन तुला या दुःखाच्या पहिलीकडे. तिथं कोण नसेल तुला असा त्रास द्यायला. नाही धीर धरू शकत इक्या. अरे परवा येतील ती सगळी, काय करू सुचत नाही. आणि मी सगळ्यांसामने नाही म्हटलं ना त्याला तर बाबा जीव घेतील माझा. तुला पण नाही सोडणार, कारण त्यांना माहिती आहे मी प्रेम करता तुझीवर. देवा बाबा, अरे कुठल्या जन्माचा भोग भोगायला देतोस आहे मला? हा, आणि ह्या पोराला तरी त्यात कशाला वडतोस आहे? इक्या आपल्याला लवकर काहीतरी करायला लागल. पोरगा कोण भडवास आला त्याला मारू बिरून टाकू काय? नको इक्या, असं केलास ना तर तूच गोत्यात येशील. भाऊंला बाबांना सूर्यादाला लगेच कळल. मग तू एक काम कर, तू कर त्या पोराशी लग्न. अगो चांगली नोकरी बिकरी आहे त्याला, तुझं भलं तरी होईल. हा प्रेम काय आयुष्याला पुरलाय काय? बस झालं इक्या बोललंस तेवढं. मी मनातनं नवरा मानलंय तुला
आजच्या जगात काय पैसे कमवणारं मॉब भेटतील, पण तुझी सरा जीवावर उदार होऊन प्रेम करणारा माझ्यासारखीला भेटलाय. मी मरण इक्या, पण दुसऱ्या संगती लग्न करून आयुष्याची वाट नाही लावणार. गप्प बस. तुझ्या आधी मी जाईन तिरडीवर. मला माहिती आहे बघे, अगं तू माझी संगती खोपटीत सुद्धा राहशील. इक्या, तू नेशील ना तिकडे मी आनंदात येईन. पावसाच्या धारा कशा बेबान होऊन कोसळत असतात, कारण त्यांना माहिती असतं आपली गाठ सागराशी जुळलेली आहे. बघ्या, आता तुझं भाऊबंद आपल्या लग्नाला होकार देतील असं नाही वाटत मला. आपल्याशी आता एकच उपाय आहे बघ्या. कुठचा? आपण पळून जाऊया बघ्या. पळून? चालेल इक्या, मी येईन तुझ्या संगाती. थँक्यू. मला हीच अपेक्षा होती तुझ्याकडनं. ती आपल्या गावात लाशी गाडी येते ना 7ची, तिच्या उद्या आपण जाऊया रत्नागिरी. तिथनं मग कोल्हापूरला जाऊ. चालेल. माझा एक मित्र आहे नाशिकला, त्याला मी फोन केला होता, त्या म्हणाला होईल व्यवस्था. आपण तिकडनं जाऊया नाशिकला. चालेल, मी बॅग घेऊन येतात तिट्यावर. पण बघ, आपण कोणाला नको सांगू. उगाच आपले पाय कोणाला कशाला अडकवयाचं. सोनी आणि श्रेयूला पण नको सांगू. मी पण हारायला नाही सांगणार. बरं चल, मी तर जाता. बघे, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. किती टाइम लावला? पप्पा तर हाक मारत जातील सोनीताईकडं. अगं नाही जायचं, सांगाते हाऊन आपण एकमेकींच्या. काय ठरवताय ग? मला ऐकू येत होता, पण नीट येत नव्हता. काय श्रेयू, ह्याच्यासाठी नेतोस तू माझ्या संगाती? काय दिदे, एवढा पण विश्वास नाही माझीवर? हाय बाय हाय बाय, हलू बोल. चला देत ना. नाही, आधी सांग मला काय बोलित होतं. काय सरबरीत आहेस काय? असंच आपल्या रोजचा बोलत होती, भविष्याचा काय करायचा आणि असंच काही नाही बहिणू. बोलून जायचं एवढंच लावून नाही ना? कांचून इजवीन तेवढी अक्कल आहे मला. हो बघ, आजचा उद्याचा विचार नको करू, पण भविष्याचा विचार कर. अगो आपण आधी ना घरी बोलूया. तो जर ऐकलं नाहीत ना तर मग काय तो पुढचं पाऊल उचल, पण पळून बिलून जायचा विचार नको करू. अगो नाही, पळून बिलून कुठं, आता आपल्या काय भविष्यात असेल तसाच होईल ना. नाही पळून बिलून, चल. दिदे तर दिदे, बॅग बॅग भरून कुठं चाललीस आहे? अगं तर मी सोनीकडे जायत होता, तर आज एकटंच आहे ना घराशी, तर म्हणलं ये, तर म्हणजे कसं रात्रीच्या गप्पा मारता येतील ना आम्हाला. अगं सोनीताईकडं ना, मग तर काय रत्नागिरीत नाही राहत, मी तर ढांगभर अंतरावर राहतं.
त्याच्याकडे जायला बॅग कशाला? अगो तर हा अगं तर म्हणलेलं माझं ड्रेस घालून बघायचं आहे, तर पूजेला म्हणलेलं घालून बघणार आहे, तर म्हणलं नेता हातातनं कुठं नेऊन आचवीत, म्हणलं बॅग मधनं नेता. तू राहशील ना एकटं? म्हणजे आजच्या रात्रीचाच प्रश्न आहे, आणि तसं पण मी आईला विचारलंय, काय म्हणली जा म्हणून. हा राहशील ना? हा राहीन मी, पण अगं तू कसल्या तरी कामासाठी ना आलेलंस ना? वय तर विसरला मी. जाता मी काम करता. बाबांनो, आज तुमची लय आठवण येते. आज तुम्ही असताव ना, तर मला हे सगळं करायची जरूरच पडली नसती हो. पण काय करू बाबांनो, माझ्या समोरचं सगळं मार्ग बंद झालंय. आज आईन मला सगळं सांगितलं नाही. तुमचं स्वप्न होतं मी अमकं करावं, मी तमकं करावं, तर सगळं करीन मी बाबांनो. मी परत येईन ना तर मी सगळं करीन. पण आजचा दिवस डोळ्यावर पट्टी बांधून घ्या. मी जर काय करताय ना तेवढं फक्त पोटात घालून घ्या बाबांनो. मी लय केलं बाबांनो, पण माझी सामनीचं सगळं मार्ग बंद झालंय. आज उद्या वाडी ठावरा माझी चितू करील, पण खरं काय तर तुम्हाला आणि मलाच माहिती. आई सॉरी गे.